ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे. मुखात अखंड राहू दे, मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना, हे ईश्वरा सर्वांना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. तुमची मामराव वै त्यांच्याकडे नतमस्तक होऊन आपल्या शाळेचे मुख्याध्यापिका नक्की सर्वप्रथम नक्की. आता मला सांगा, शाळेत कशासाठी येतो? म्हणजे शिकण्यासाठी, बरोबर ना? मग शिक्षण या शब्दाचा अर्थ कोण सांगेल का? शिक्षण मिळवतो म्हणजे काय मिळवतो? व्हेरी गुड. काय मिळवतो? ज्ञान. आणखी शिक्षण या शब्दाचा खरा अर्थ बघा काय? शिक्षण या शब्दाची फोड केली तर शिक अधिक क्षण. क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण. धन, संपत्ती व ऐश्वर्य, ज्ञान हा देव, ईश्वर व परमेश्वर आहे. म्हणून ज्ञानी व्हा आणि धन्य व्हा. कशाचा शोध लावला? देसाई. मग त्याला देशाचे आपण कोण दिलं? राष्ट्रपती. आता मला सांगा, त्यांनी त्यांच्या नॉलेजचा उपयोग कुठल्या कंट्रीसाठी केला? आणि इंडिया कंट्रीने त्यांना कुठलं पद दिलं? प्रेसिडेंट. त्यांचा लॉस झाला का? म्हणून आपण जे ज्ञान मिळवतो त्याचा उपयोग कोणासाठी झाला पाहिजे? देशासाठी. कोणासाठी? तरी इकडे बघा, डोक्यावर कोण असतो? ऊन असतो. कोण असतो? सूर्याचं काय असतं? सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तुमच्या विचारात, तुमचे भाग्य तुमच्या विचारात. विचार बदला नशीब बदले. विचार बदला नशीब बदले. माझ्या जीवनात यशस्वी होणार. मी माझ्या राष्ट्राची उत्तम सेवा करणार. मी माझ्या राष्ट्राची उत्तम सेवा करणार. काहीच नाही, नथिंग विल रिमेन, राईट? काहीच नाही सांगायला तरी आपण राहणार का? मला सगळं शिक्षण केव्हा येणार? शरीर असेल, चांगला व्यायाम आणि चांगल्या सवयी आणि भरपूर अभ्यास, हे सगळं म्हणून शरीराची काय घ्यायची? काळजी घ्यायची. लक्षात? तो कम्प्युटर कोणी बनवला? माणसाने. म्हणजे कशाच्या माध्यमातून बनवला? शरीराच्या. म्हणजे सगळ्यात डिवाइन कम्प्युटर कोण आहे? ह्युमन कोड. कोण आहे? ह्युमन कोड. लक्षात राहील? आता इकडे बघा, कम्प्युटरला जे फीडिंग करतो तसा तो रिझल्ट देतो, बरोबर ना? डिलीट केलं की सेव्ह होतं का? नाही. सेव्ह केलं की सेव्ह होतं आणि डिलीट केलं की डिलीट होतं. म्हणजे कम्प्युटरला जे फीडिंग करू तसा कम्प्युटर रिझल्ट देतो. तसंच ह्युमन बॉडी हा डिवाइन कम्प्युटर आहे आणि या कम्प्युटरला तुम्ही जे फीडिंग करणार तसेच तुम्हाला रिझल्ट मिळणार. चांगलं फीडिंग केलं तर ह्युमन बॉडीकडून काय मिळणार? चांगलं मिळणार. आणि चुकून जरी वाईट फीडिंग केली, बॅड हॅबिट्स दिल्या, तर रिॲक्शन काय होणार? बॅड हॅबिट्स, म्हणजे शरीरातून वाईट मिळणार. लक्षात राहील? आता बघा, त्या कम्प्युटरची मेमरी लिमिटेड असते की अनलिमिटेड असते?
काय साईज असते कोण सांगेल? कम्प्युटरच्या मेमरीची साईज काय असते? जीबी मध्ये असते. काय किती बोलतात त्याला? 1 टेराबाइट, टेट्राबाइट अशी साईज असते ना, म्हणजे लिमिटेड असते. आपल्या ह्युमन बॉडीच्या मेमरीची साईज लिमिटेड आहे की अनलिमिटेड आहे? असं कधी झालं का? तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड मध्ये स्टडी केलं, सेकंड मध्ये केला, फिफ्थ मध्ये केला, 10th मध्ये स्टडी केलं आणि मेमरी फुल झाली, असं स्टोअर करायचं फुल झालं, असं पण आहे इथे? मग मेमरी लिमिटेड आहे की अनलिमिटेड? जेवढं नॉलेज तुम्ही स्टोअर करणार तेवढं स्टोअर करण्याची कॅपॅसिटी कोणामध्ये आहे? ह्युमन बॉडी. नको माळी नको नको मटका नको गुटखा नको नको जुगार, दारू नको माळी नको नको सिगार, याची जोपासना हीच उपासना. मूर्तिमंत परमेश्वर साक्षात हे शरीर, साक्षात हे शरीर. मूर्तिमंत परमेश्वर साक्षात हे शरीर, साक्षात हे शरीर. दारू तंबाखू गुटखा सिगारेट अफू गांजा जे काही बॅड हॅबिट्स आहेत त्याने शरीर चांगलं राहतं का? तंबाखूमुळे काय होतो? कॅन्सर झाल्यावर माणूस नाचायला लागतो, मग काय होतो? डेथ होते ना. विठ्ठल विठ्ठल